नमस्कार मित्रांनो, इको क्लब फॉर मिशन लाईफ या पोर्टलवर आपण आपल्या शाळेत रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयी आपण आता थोड्या वेळात माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करायचे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला कार्यालयाने जी लिंक दिली आहे ती लिंक कॉपी करून घ्यायची आणि ती लिंक गुगल क्रोमवर आपल्याला पेस्ट करून घ्यायची. यानंतर इको क्लब्स फॉर मिशन लाईफ ही साईट ओपन होईल. आता ही साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा यावर लॉग इन करून घ्यायचे. तर लॉग इन करण्यासाठी सर्वात प्रथम आपणास लॉग इनवर जाऊन क्लिक करायचं आहे. तर लॉग इनवर जाण्यासाठी इथे पहा आपले लॉग इन बटन दिले, इथे जाऊन लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर स्कूल लॉग इन, फॅसिलिटी लॉग इन आणि स्टेट ॲडमिट लॉग इन असे 3 पर्याय आपल्याला दिसतील. सर्वात प्रथम स्कूल लॉग इन यावर ओपन करून घ्यायचं. स्कूल लॉग इन ओपन केल्यानंतर आपण इथे फक्त आपल्या शाळेचे युडास कोड टाकायचे. युडास कोड टाकल्यानंतर आपण आपला जो मोबाईल नंबर आपण युडास पोर्टलला आपण सेव्ह केलेला आहे त्या नंबरवर एक OTP जाईल. सेंड OTP म्हणा. सेंड OTP केल्यानंतर थोड्या वेळेस 5-10 मिनिट तुम्हाला एक OTP येईल, 5 मिनिटाच्या आतमध्येच. तर तो OTP आल्यानंतर आपण इथं हे पहा OTP आला आहे, OTP टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचं. कॅप्चा टाकल्यानंतर आपणास साईट आपली ओपन झालेली दिसेल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे आपण आता साईट ओपन झाल्यावर पाहूयात. सोपं माहिती आहे, काही अवघड नाही. लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. आता लॉग इन सक्सेसफुली झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्यात रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. तर रजिस्ट्रेशनसाठी इथे पहा, इथे 3 लाईन दिलेत. या 3 लाईनवर क्लिक. यानंतर आपण या 3 डॉटवर जाऊन क्रिएट इव्हेंट करून घ्यायचं. यासाठी आपल्या एक इव्हेंट निवडायची. यासाठी क्रिएट इव्हेंटवर क्लिक करायचं. क्रिएट इव्हेंट निवडल्यानंतर नेम ऑफ इव्हेंट पण विचारेल. तिथं आपण एक थीम घेऊया. समजा काही पण घेऊ शकतो तुम्ही. प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणाविषयी. तर आपण घेऊया थीम सेव्ह वॉटर. तर सेव्ह वॉटरसाठी तुम्ही काय थीम केली किंवा काय यासाठी इव्हेंटचं डिस्क्रिप्शन लिहायचं आपल्या 50 शब्दात. तर आपण लिहू शकतो की आम्ही मुलांना पाणी जपून वापरा, पाणी जपून वापरावे, जेणेकरून पाण्याची बचत होईल. या संकल्पनेवर मुलांना चित्रे काढण्यास सांगितली. हे झाल्यानंतर डिस्क्रिप्शन 50 शब्दात तुम्ही जशी कार्यक्रम घेतला आहे, तुम्ही जशी थीम निवडली त्याप्रमाणे तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो मिशन लाईफ थीम. ही लाईफ थीमसाठी काय करायचं, आपला क्लिक केल्यानंतर आता आपण घेतलं होतं सेव्ह एनर्जी, तर आपल्याला इथं बघा सेव्ह वॉटर दिलं आहे खाली सगळ्यात. तर सेव्ह वॉटरला क्लिक करू. सेव्ह वॉटरला क्लिक केल्यानंतर आता ते विचारलं तुम्ही इम्प्लिमेंटेशन किती वेळा केलं आहे, ह्याचं मोड ऑफ इम्प्लिमेंटेशन. ते इथं क्लिक करा. म्हणजे डिजिटल केलं आहे का फिजिकल केलं आहे, म्हणजे तर आपण हे फिजिकल केलं आहे, फिजिकल लिहा. त्याच्यानंतर आपण खाली गेल्यानंतर तुम्ही हे इव्हेंट किती वेळा केली. तर मी समजा देतो 1च वेळा केली. तर किती तारखेला केली, तर समजा मी इव्हेंट केली 25 तारखेला. तर सेट म्हणा, 25 तारीख येईल. इथं कुठं केली, महाराष्ट्र, तुमची सिटी निवडा. हे इथं पहा मी कर्जतून सिटी निवडतो आणि इव्हेंट माझी सबमिट करतो. तर इव्हेंट टाईप राहिले माझं भरायचं. इव्हेंट टाईपमध्ये काय राहिले, तुम्ही ॲक्शन केली का अवेअरनेस केली, का अवेअरनेस आणि ॲक्शन दोन्ही केली. तर मी फक्त अवेअरनेस केली. अशा प्रकारची माहिती भरून झाल्यानंतर ते सबमिट करा. अशा प्रकारचं तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याचा एक मेसेज येईल. तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्या शाळेत रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. हे आता माझं रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे, पण
हे जे इको क्लब आहे फॉर मिशन लाईट ते हे अप्रूव्ह करून घेतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शिक्षकांचे धन्यवाद, आभार.